योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। शहरातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली। बघा, आतापर्यंत पैसे वाटप सरकारला पूर्ण करायचे होते, पण बाकीचे काही काम असल्यामुळे पूर्ण पैसे मंजूर करता आले नाही। बघा, आता एक नाही तर 2 हप्त्याची पूर्ण 3000 रुपयाला मंजुरी मिळाली आहे। आता सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा म्हणावं लागेल, कारण की 2026 वर्षातील सर्वात मोठा आणि पहिला निर्णय लाडक्या बहिणीसाठी आनंदाचा निर्णय समोर आलेला आहे। आता सर्वांना हेच वाटत होतं की जानेवारीचे तरी पैसे आम्हाला लवकर मिळावेत, पण बघा, तुमचं जसं म्हणणं होतं तेच म्हणणं सरकार आता पूर्ण करत असून जानेवारी फेब्रुवारीचे पूर्ण पैसे आता डीबीटी अंतर्गत टाकण्यास सुरुवात करत आहे। बघा, आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात पूर्ण येणार आहेत आणि बघा, डिसेंबरचा हप्ता ज्यांना आला नसेल त्यांना आज येऊन जाईल, काळजी करू नका। पण आता जानेवारीचे पण 1500 रुपये लगेच येणार आहेत आणि निवडणुकांकडे लक्ष देता सरकारच्या लक्षात आलेलं आहे की फेब्रुवारीचा पण हप्ता लवकरच द्यावा लागेल, नाही तर पुन्हा एकदा लाडक्या बहिणी नाराज होऊ शकतात। त्यामुळे आता आनंदाची बातमी आली। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी। आपण तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, लवकरच तुमच्यासाठी सरकार पैसे मंजूर करणार आहे। बघा, बऱ्याच जणांना वाटलं असेल की सरकार करायचं नाही, किंवा बऱ्याच जणांना वाटलं होय सरकार करेन, पण बघा, अखेर सरकारनं करून दाखवलं। आता राज्य सरकारच्या माध्यमातून डिसेंबरचे राहिलेले 1500 रुपये आज येतील आणि आता लगेच 1500 रुपये जानेवारीचे वाटप सुरू होत आहेत आणि हे पैसे डीबीटी अंतर्गत पूर्ण खात्यात येणार आहेत। म्हणजे डिसेंबर जानेवारी टोटल असे 3000 रुपये वाटपाला अखेर मंजुरी मिळाल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्यात। बघा, आता हे हप्त्याचे वाटप झाल्यानंतर सरकारने फेब्रुवारीचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय असून फेब्रुवारीचे पण पैसे सरकार आता याच जानेवारीत का देत आहे, लवकर पैसे देण्याचं कारण काय आहे ते पण सरकारकडून जाहीर झालं। म्हणजेच की बघा, आलेल्या माहितीनुसार आता लवकर सरकारने निर्णय घेतला आणि राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं की पुढे आता निवडणुका आहेत। मग आता सध्या स्थितीला या निवडणुका असल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जर लागली तर मग पुढे काय लाडक्या बहिणीला पैसे वाटप करता येणार नाहीत। मग फेब्रुवारीचे पैसे जर आता दिले नाही तर मग फेब्रुवारीचे पैसे पुन्हा या पुढच्या महिन्यात देता येणार नाहीत। मग डायरेक्ट मार्च मध्येच फेब्रुवारीचा हप्ता द्यावा लागेल। त्यामुळे मग सरकारने काय केलं, मार्च मध्ये फेब्रुवारीचा हप्ता पुढे देण्याऐवजी फेब्रुवारीचा हप्ता जानेवारीतच दिला तर काय बिघडतं हे सरकारच्या लक्षात आलं। मग आता बघा, पूर्ण मंजुरी भेटलेली आहे, काळजी कुणालाच करायची नाही। आता 1500 रुपये जानेवारीचे, 1500 रुपये फेब्रुवारीचे, असे टोटल आता 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे पैसे डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। पण बघा, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी पैसे या 17 जिल्ह्यात आणि 8 बँकेमध्ये जमा होतील। जर या 17 जिल्ह्यांच्या यादीत आणि 8 बँकेच्या यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला दिलासा मिळेल, कारण की आता 17 जिल्हे सरकारने असे निवडले आहेत की या 17 जिल्ह्यातील सर्व गरजू महिला आहेत आणि या 17 जिल्ह्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सरकार वाटप करणार आहे। बघा, सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार जर या 17 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं आता नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील। बघा, आता नेमके कोणते जिल्हे आहेत आता त्यांची नाव यादी तुम्हाला वाचून दाखवतो। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कोणत्या 8 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या 8 बँकेची पण तुम्हाला मी नाव सांगणार आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला आता सविस्तर या ठिकाणी आपण यादी बघूयात। बघा, आता या ठिकाणी सविस्तर अशी यादी आलेली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आतापर्यंतचा मोठा निर्णय आहे। बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। सरकारने पुढे काय सांगितलं आहे तर या ठिकाणी बघा, स्पष्टपणे दिसत आहे की जानेवारीचा हप्ता मंजूर होत असल्याने सर्व बहिणी खुश झाल्या आहेत आणि फेब्रुवारीच्या पण हप्त्याला मंजुरी दिल्याने राज्य सरकारचे बहिणींनी आभार मानले आहेत। बघा, आता निवडणुकी आधी फेब्रुवारीचे पण 1500 आणि हे जानेवारीचे 1500 रुपये, तो टोटल 3000 रुपये सरकार देत आहे आणि डिसेंबरचा जर हप्ता आला
नसेल तर आज आणि उद्यापर्यंत तो पूर्ण सर्वांच्या खात्यात जमा होऊन जाणारच आहे। पण आता हे जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये पूर्ण सरकारकडून मंजूर होत आहेत। म्हणजेच की आता हे पैसे लवकर सरकार का देत आहे, कारण की आतापर्यंत जेवढी रक्कम द्यायची होती ती रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजेच की आता फक्त सरकारला एका क्लिक मध्ये म्हणजेच की एका बटनामध्ये ते पैसे वाटप करणं बाकी आहे। अन्यथा जेवढे पैसे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप करायला लागणार आहेत तेवढे पैसे आता सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत। आता फक्त सरकारपासून तुमच्या बँक खात्यात येणं बाकी आहे आणि सरकारपासून बँक खात्यात काय यायला टाइम लागत नाही, कारण की आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलं यावेळेस येणारे पैसे आम्ही डीबीटीतून देत आहोत। म्हणजेच की डीबीटी अशी प्रक्रिया आहे की सरकारकडून पैसे टाकले की इकडे बँक खात्यात 30 किंवा जास्तीत जास्त 35 मिनिटांमध्ये जमा होतात आणि हे पैसे पूर्णची पूर्ण सर्वच बहिणीच्या बँक खात्यात जमा होत असतात असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, आता हे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तिकडून पैसे टाकले की 30 मिनिटात डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर होणार आहेत, म्हणजेच की पोहोचणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। तर चला आता कोणत्या 17 जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, आज किती जिल्ह्यात पैसे मिळणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार की 2 दिवसांनी पैसे मिळणार, आता सर्व माहिती आलेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार त्या बँकांची यादी दाखवण्याचं आता काम करणार आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। बघा या ठिकाणी आता सविस्तर माहिती आलेली आहे। पहिला जिल्हा कोणता आहे, कोणत्या बँका आहेत त्यांची नावं सांगतो। बघा आता सर्वात आधी 8 बँकेमध्ये सरकार पैसे देणार आहे। जर या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये, राहिलेले डिसेंबरचे 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये आता सर्वात आधी मिळणार आहेत आणि हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे तुमच्या बँक खात्यात टोटल जमा करण्यात येतील असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। कोणतीच बहीण नाराज राहणार नाही, कोणत्या बहिणीला काळजी करण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट वक्तव्य आहे। यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता मोठ्या प्रमाणात खुश झालेली आहे आणि डायरेक्ट पैसे हे डीबीटी अंतर्गत मंजूर केले असल्या कारणाने सर्व बहिणीच्या बँक खात्यात टोटल असे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हीच काळजी करणं सोडून द्या किंवा आता चिंता करायची गरज तुम्हाला पडणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेले आहेत। तर बघा पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं दाखवतो। तर इकडे बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। बघा आता सांगली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे वाटप केले जाणार आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता पूर्णची पूर्ण वाटप केले जातील। सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्ही आता काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे, ही एक सर्वात मोठी घोषणा देखील आपण म्हणू शकतो। बघा आता सांगली जिल्ह्यामध्ये टोटल 3,000 रुपये वाटपासाठी मंजुरी दिली असून 3,000 रुपये अशी रक्कम बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे। यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झाल्या असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये रक्कम डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठीच घेतलेला आहे असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे कोणते आहेत आता त्यांची पण यादी दाखवतो आणि अजून कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची पण नावे तुम्हाला आता दाखवण्याचं काम करणार आहे। आता फक्त राहिलेला 2.5 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। पण बघा एक महत्त्वाची माहिती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक बहिणींनी ही 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आत करायची आहेत, कारण की जर ही 2 कामे केली नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत। बघा आता सर्वांच्या बँक खात्यात टोटल पैसे टाकण्यात येणार आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा देखील लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो। बघा आता एकंदरीत विचार केला तर डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी भेटलेली आहे। आता सरकारच्या निर्णयानुसार डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे। बघा काय बातमी आलेली आहे, आलेल्या माहितीनुसार आता राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठं गिफ्ट आम्ही देत आहोत आणि प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे टाकण्याचं काम आम्ही करत आहोत असं कोणी सांगितलं आहे तर राज्य सरकारने सांगितलं आहे। बघा आता यामध्ये प्रत्येक बहिणीने लवकरात लवकर ही 2 कामे करावी। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत। बघा जानेवारी फेब्रुवारी पासूनचे हप्ते तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत। या वर्षी
वर्षीचे सर्व हप्ते पाहिजे असतील तर ही 2 कामे करावीच लागतील. जर 2 कामे केली नाही तर तुमचं नाव योजनेतून काढलं जाईल आणि तुमची योजना बंद पण होऊ शकते. त्यामुळे आता 5 दिवस शिल्लक राहिलेत. 5 दिवसाच्या आत ही 2 कामे करायची आहेत, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे येतील, अन्यथा भेटणार नाहीत आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या पण महिन्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला. त्यापूर्वी काय करूयात, आणखीन कोणत्या जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू होत आहेत आणि कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय ती यादी बघूयात. तर बघा, या ठिकाणी सविस्तर यादी आलेली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे की आजपासूनचे पुढचे 3 दिवस खूप महत्त्वाचे राहणार आहेत. आता लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. बघा, सरकारकडून निर्णय जाहीर झाला. पैसे वाटपाची टायमिंग पण फिक्स झालेली आहे. आता यादीकडे लक्ष देऊन बघा, पैसे आज येणार की उद्या येणार, यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का ते सर्व तुम्हाला आता समजून जाणार आहे. बघा, आता पैसे वाटपाचा टायमिंग आता सरकारने जाहीर केला. किती वाजून किती मिनिटाला कोणाच्या खात्यात पैसे येणार आहेत बघा ते पण सांगतो. बघा, एकदा जर पैसे वाटप सुरू झाले की ते पैसे कसे वाटप होणार आहेत बघा, सरकारने सांगितलं आहे. जर आज पैसे तर नाहीच आले, पण बघा सरकारने पैसे वाटप सुरू केले की जर उद्या पैसे यायला सुरुवात झाली तर लगेच तुम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या टप्प्यात पैसे येतील. बघा, 7 वाजल्यापासून सरकार 9 वाजल्यापर्यंत जे आहे ती पहिल्या टप्प्याचे पैसे वाटप करणार आहे. 7 ते 9 वाजेपर्यंत सरकारकडून जानेवारीचे 1,500 रुपये वाटप केले जातील. बघा, आता ज्यांना 7 ते 9 वाजेच्या दरम्यान पैसे येणार नाहीत अशा लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पुन्हा 9 ते 10 पर्यंत थोडासा पैसे वाटपाला ब्रेक आहे. पण बघा, त्या टायमिंगला जरी ब्रेक असला तरी 10 वाजता लगेच पुन्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सरकारकडून सुरू केला जाणार आहे. बघा, आता 10 वाजता जर हप्ता वाटप सुरू झाला तर तो हप्ता वाटप किती वाजेपर्यंत चालणार आहे? 11ला पण ते हप्त्याचे वाटप चालणार आहे, त्यानंतर 12 वाजता पण चालणार आहे, त्यानंतर 1 वाजता पण ते वाटप सुरू राहणार आहे. म्हणजे 10, 11, 12 आणि 1 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील वाटप हे सुरू राहणार आहे. मग या टायमिंग मध्ये उर्वरित बहिणींच्या बँक खात्यात पैसे येतील आणि या टायमिंग मध्ये देखील 40 ते 45 लाख बहिणींच्या बँक खात्यात डायरेक्ट हप्ता टाकण्यात येणार आहे. लाखो बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतरचा टायमिंग बघा, 1 वाजेपर्यंत हप्ता वाटप केल्यानंतर पुन्हा 1 ते 2 आणि 2 ते 3 या टायमिंग मध्ये पैसे वाटपाचा ब्रेक असेल. या टायमिंग मध्ये डीबीटीतून पैसे वाटप सुरू राहणार नाहीत. 1 ते 2 आणि 2 ते 3 मध्ये पैसे वाटप बंदच राहील. पण बघा, 3 वाजून 40 मिनिटांनंतर पुन्हा पैसे वाटप सुरू होणार आहे. म्हणजे की 4 वाजल्यापासूनच म्हटलं तरी काय हरकत नाहीये. 4 वाजल्यापासून रात्रीचे 7 वाजेपर्यंत तिसरा टप्पा राहील आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व बहिणींना पैसे येतील. म्हणजे या तिसऱ्या टप्प्यामध्ये जेवढ्या काय लाखो बहिणी राहतील, 50-60 लाख बहिणी ज्या असतील त्या सर्व 50-60 लाख बहिणीच्या बँक खात्यात पूर्णची पूर्ण पैसे हे जमा होऊन जाणार आहेत. म्हणजेच की एक मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचा टप्पा सरकार आता वाटप करत आहे आणि या टप्प्यामध्ये पैसे देणार आहे. बघा, आता जर तुमच्या बँक खात्यात या टप्प्यामध्ये पण पैसे नाही आले तर पुन्हा शेवटचा टप्पा त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकार सुरू करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करणार आहे, 9 वाजल्यापासून ते डायरेक्ट दुपारचे 4 वाजेपर्यंत तो टप्पा चालणार आहे. आणि त्या टप्प्यामध्ये जेवढ्या बहिणी आहेत ज्यांना डिसेंबरचा मिळाला नसेल, नोव्हेंबरचा मिळाला नसेल ते 3,000, लगेच जानेवारीचे 1,500 सर्व पैसे मिळतील. आणि पुन्हा तिथून पुढचा निर्णय होणार आहे फेब्रुवारीच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याचा. मग तिथून पुढे फेब्रुवारीचे पैसे वाटपाला सरकार लगेच सुरुवात करणार आहे. बघा, अशा पद्धतीने हे पैसे आता जमा केले जातील. पण चला, आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील, आता पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची नावं सांगतो. कारण की हे पैसे सर्वात आधी या 17 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. मग कोणते 17 जिल्हे आहेत आणि कोणत्या 8 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होत आहेत त्यांची यादी आता आपण बघूयात. आता फक्त तुम्ही राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा, आता महत्वाची माहिती आली. सविस्तर यादीत सर्व काय आपल्याला दिसून येत आहे. बघा, आजपासूनचे पुढचे 3 दिवस खूप महत्वाचे पण ठरणार. लाडक्या बहिणी खुश झाल्या, सर्व बहिणीसाठी आनंदाची बातमी आली. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झाला. आलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आता अमरावती जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यामध्ये आता 1,500 रुपये जानेवारीच्या हप्त्याचे पूर्ण वाटप केले जाणार आहेत. राहिलेला डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपयांचा हा आज जमा होऊन जाईल, त्यामुळे काळजी करायची नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पैसे आता हे वाटप सुरू होत आहे. 1,500 रुपये बघा, हे डिसेंबरचे मिळाल्यानंतर जानेवारीचे आता वाटप सुरू होत आहेत. हे टोटल 3,000 रुपये होत असून ही 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात येत आहे. बघा आता हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर सरकार फेब्रुवारी महिन्याचे देखील तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे डीबीटीतून देणार आहे. बघा, हा फेब्रुवारी जो महिना आहे, या फेब्रुवारी महिन्याची टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि टोटल पैसे आता या ठिकाणी 3,000 रुपये जानेवारी फेब्रुवारीचे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज राज्य सरकारकडून तुम्हाला येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची तर गरज पडणारच नाही असं म्हणणं पण राज्य सरकारचं आहे. आणि पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया सरकारने आता सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. आता डायरेक्ट पैसे जमा होऊन जाणार आहेत. आणि एक मोठा दिलासा आता सर्व माता भगिनींना, सर्व लाडक्या बहिणीला आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की खूपच दिवसानंतर असा सर्वात मोठा निर्णय, पैसे वाटपासाठी सर्वात मोठी आतापर्यंतची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, आता पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण बघूयात. बघा आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे पुढील यादी आली. बघा या ठिकाणी स्पष्टपणे सर्व मेसेज वगैरे आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची मोठी घोषणा झाली आहे. बघा आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे 3,000 रुपये खात्यात तर जमा झाले. आता जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 जमा होणार. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता रखडलेल्या लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून 393 कोटी मंजूर. GR देखील आला असून पूर्ण पैसे बहिणीच्या बँक खात्यात वाटपाची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा. त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत. कोणतीच बहीण नाराज राहणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय असल्याने बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता वाटप केले जाणार आहेत. या ठिकाणी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा असून आता पूर्णची पूर्ण रक्कम ही डीबीटी अंतर्गत आपल्या बँक खात्यावरती टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जास्त काळजी करायची नाही आणि शक्यतो तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पण पडणार नाही. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहूयात. बघा आता या ठिकाणी पुढची जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी आलेली आहे. आणि राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो, कारण ती 2 कामे केली तरच इथून पुढचे लाडकी बहीण योजनेचे जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते आणि तेथून पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा आलेल्या माहितीनुसार मोठा निर्णय झाला. आता 17 जिल्हे 8 बँकेत सर्वात आधी पैसे आता जमा होणार आहेत. काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. सर्वात मोठी घोषणा सरकारने करून टाकलेली आहे. बघा आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 जिल्ह्यात आणि या 8 बँकेत पूर्ण पैसे टाकण्यासाठीची ही आतापर्यंतची मोठी घोषणा असून सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात पूर्णची पूर्ण पैसे जमा होणार आहेत. इकडे सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा पुणे. पुणे या ठिकाणी देखील सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे. बघा आता पुणे या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून पुणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाची घोषणा करण्यात आलेली आहे. बघा आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला 1,500 नाही तर 3,000 अशी टोटल रक्कम ही एकत्रित तुमच्या बँक खात्यात वेगळ्या प्रमाणे आता वाटप केली जाणार आहे. बघा आता 3,000 रुपयांची रक्कम डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे सर्वचे सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे 3,000 रुपये डीबीटी अंतर्गत बँक खात्यात जमा होणार असल्याने सर्व लाडक्या बहिणी देखील खुश झालेल्या आहेत. बघा आता हे पैसे वाटप पूर्ण सरकारने जाहीर केलेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. बघा आता लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. राहिलेले 300 कोटी जे सरकारने मंजूर केले आहेत हे पण तुमच्या बँक खात्यात पूर्ण जमा होणार असून राहिलेली 300 कोटी रुपयांची रक्कम डायरेक्ट डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आतापर्यंतचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. मग चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर चला आता ती माहिती आपण पाहूयात. बघा आता पहिलं काम करायचं आहे EKYC तात्काळ करून घ्या. EKYC केल्यावरच पैसे येणार आहेत. सरकार देणारे पैसे डीबीटीतून देत असल्यामुळे सर्व बहिणींनी EKYC करायचे आहे. कोणतीच अडचण राहणार नाही. EKYC केल्यानंतर पूर्ण पैसे बँक खात्यात पण जमा होणार आहेत. त्यानंतर पुढील क्रमांकाचं काम लाडक्या बहिणीनं तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचं सरकारने सांगितलंय. बघा प्रत्येक लाडक्या बहिणींनी EKYC तर केली असेल नसेल त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायचीच. पण आता पुढील क्रमांकाचं काम म्हणजे आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. बघा एवढं काम करून
घ्या, त्यानंतर बँक खात्याशी संलग्न करा. जर ही कामे केली तर येणारी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यात टोटली जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100%च मिळेल असं देखील सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठी घोषणा आणि सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. बघा कोणत्या 8 बँकेत पैसे जमा होतील. पोस्टात पण सर्वात आधी येणार आहेत, त्यानंतर SBI बँकेत पण येणार आहेत, त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये पण येणार आहेत. या 3 बँकेत तर सर्वात आधी पैसे जमा होतीलच. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पण बऱ्याच लाडक्या बहिणींचं खातं आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात आधी पैसे जमा होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती नक्कीच टाका. तर लाडक्या बहिणींनो भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.